Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Rudra. Happy birthday to you. दिन ये आए बार बार दिन ये गाए तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या सनी तर युट्यूब चॅनलवर. त्यांनी कसे तुम्ही सगळे मजेत नाही हो, तुम्ही सगळे मजेत असाल मित्रांनो. तर मित्रांनो आपल्या पालघरमध्ये पहिल्यांदाच कोकण ग्लोबल महोत्सव आपले चालू आहे. म्हणजे आता 18 तारखेपासून चालू आहे आणि आजचा तिसरा दिवस चालू आहे. तर आपल्या म्हणजे लास्ट कधीच जेव्हा त्याची डेट निघाली तेव्हाच आम्ही ठरवतो, मी आणि प्रज्वल आम्ही ठरलो होतं कधीच. तर म्हटलं आपण जाऊया, विजिट करूया. आणि रील्स तर खूप येतात, डेली रील्स त्याचे की आणि क्राऊड पण खूप दिसायचं रील्समध्ये वगैरे. तर म्हटलं आपण सुद्धा अनुभवूया, प्रत्यक्षात जाऊन रील्समध्ये तर बघत होतो, आता जाऊन बघूया आपण प्रत्यक्षात. आणि तुम्ही सुद्धा ब्लॉगद्वारे तुम्हाला सुद्धा बघायला भेटणार आहे. आणि चला मग तुम्ही कंटिन्यू राहा, बघूया पुढे काय काय तुम्हाला असणार आहे ते तुम्ही बघा कंटिन्यू. चलो बाय बाय. आता निघालो, बाईक घेतले. आपल्यासोबत दादा वेदांत आहे, चिराग आहे आणि रुद्रसुद्धा आहे आणि प्रज्वल पण आहे. तर प्रज्वल आपला मिनी ब्लॉग बनवणार आहे. त्याच्या अकाउंटला PV क्रिएशन म्हणून चॅनल आहे, तर जाऊन तुम्ही नक्की बघा. आपले डेलीचे मिनी ब्लॉग असतात त्यावर. तर आता निघालो आहे आपण. तर चला, ते त्यांना पुढे पाठवलं आम्ही आणि आम्ही लेट निघालो कारण मी ब्लॉग नव्हता चालू केला, तर म्हणून प्रज्वलीकडे येऊन ब्लॉग चालू केला आहे. आता निघतोय मस्त, बाईक पण केलं आहे चालू. चलो बाय बाय, भेटूया आपण डायरेक्ट शिरगावलाच जाऊया, कुठे थांबायचं नाही मग आपल्याला. बाय बाय. बंद कर, हे बघ इथे जायचे बघ. फ्लॅश बंद कर, फ्लॅश. पुढे पुढे मी मित्रांनो आम्ही आता जस्ट आलो आहे आणि खूप क्राऊड आहे कारण आम्ही बाईक घेऊन आलो ना, तर अर्ध्या रस्त्यामध्येच खूप साऱ्या 4 व्हीलर लागल्या होत्या. तर आम्ही खूप भारी केलं आहे. तर बघूया जाऊन आतमध्ये. आपल्यासोबत बघा बड्डे बॉय आहे आणि दादा सुद्धा पाठी, चिराग आहे, प्रज्वल आहे. इथून समोरच एंट्रन्स आहे. ग्लोबल कोकण महोत्सव पहिल्यांदाच पालघरमध्ये. बापा शेट लोक बसले तिथे. आतकर शेट लोक. आपल्याला सातपाटीचे मित्र भेटलेले आहेत. हा जोड भाऊजी आहे आणि विशाल सुद्धा भेटला आपल्याला. आणि मित्रांची पूर्ण इथे स्टॉल लागलेले आहेत पूर्ण आतमध्ये. तर जाऊया आपण, बघूया काय काय आहे आतमध्ये. स्टॉल वगैरे कुठले कुठले स्टॉल आहेत ते तुम्हाला दाखवतो. इथे काय आहे, महाराष्ट्र सॉरी आता बाहेरच निघायचं तिथे उड्या मारायची घ्यायला.
आणि ह्या हे खडतर असं व्रत आचरणात आणलं असते मिळता राजन तुझ्या जीवनात जे घडले असते. तर मित्रांनो इथे ते कोकणात होतं ना नमन त्याचाच एक प्रकार आहे ते इथे कार्यक्रम चालू आहे. आम्ही आतमध्ये फिरून आलो एकटाच पूर्ण फिरून आलो पण त्याच्यात काय नाही मेन सर्व लेडीजच होतं त्यामुळे आपण लेडीज त्याच्यात काय बघणार ना ते ड्रेस वगैरे काय काय असं इथून चाल त्यामुळे मग आता आम्ही चाललो परत त्या साईडला फिरायला बीच साईडला साठी आलो मी इथं तुम्हाला दाखवण्यासाठी कसं ते आलोय. कुठे जायचं इथून जायचं इथून इथे ना थोडं बघून नंतर जाऊ. इथे पण तेच आहे वाटतं दुकानं वगैरे आहेत त्या साईडला पण जाऊन तिथे पण दुकान होती एक सर्व लेडीजच असतं त्यामुळे आपण काही जास्त बघून घेऊत. चल काय बोलते तर आम्ही तर त्या साईडला गेलो होतो त्या साईडला सर्व स्टॉल वगैरे होते जसं काय काय सामान वगैरे लेडीजचं वगैरे तर आता आपण बीच साईडला आलो आहे तिथे आहे सर्व फूड स्टॉल आहेत तर आता सर्व मच्छी वगैरे असणार आहे ते तुम्हाला दाखवत आता मस्त एक रीलसुद्धा आपण शूट करतोय ती तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला भेटणार आहे नक्कीच. ते बघा ते पुराचं स्टॉल असणार आहे इथे त्याला जाऊया मस्त थोडी सिनेमॅटिक शॉट वगैरे घेऊया आणि तुम्हाला सुद्धा ब्लॉगमध्ये काही घेऊया शॉट वगैरे पूर्ण भरला आणि कच्चा गर्दी आहे पूर्ण एकदम क्राऊड बघ फुल क्राऊड आहे मित्रांनो कारण तुम्ही स्टार्टिंगला बघितलं असेल कारचंच पूर्ण भरपूर लागलं होतं आणि इथे बघा एकदम झणझणीत पापलेट फ्राय होत आहे आणि आई पापलेट फ्राय करते आणि चला आपण जाऊया की पुढे फिश स्टॉल आहेत पूर्ण तर बघूया पुढे जाऊन आपण काय काय आहे तुम्हाला दाखवतोय. सर्व मच्छीचं कालवण आणि कोळंबीचं कालवण वगैरे ते बघून तोंडाला पाणी येतोय पण मित्रांनो आपण घरी जेवण सांगून आलोय आपल्या इथे काय खायचं वगैरे नाही बघूया तरी पण थोडंफार शोरमा इज ऑल ओव्हर खतम. फोन केला की आपण ह्याच्यामध्ये खायला आलोत ना तर आपण इथे सर्व आहे आपण इथे जाऊया तुला काय वाटते. तुझे का भेटली मला आमच्या मला पण तिकडे सबस्क्रायबर
सरी कडक नंतर गोळ्या पण लास्ट कशाला तर आपल्याला इथे वैष्णवी भेटलेली आहे आणि वैष्णवी मोदक घेते नाकातून मुलगा या खायला ते मोदक कुठे गेली मोदकच नाही झाले पार्सल घेतले काय पार्सल घरी खायला आणि भाऊजी इथे बसलेले आहेत ए चल एडवनला चल येतो का एडवनला येतो चल काढलं ती पिशवी खा शिवण खा शिवण ए तुम्ही खाणार बाय बाय खायला गर्दी आहे दुनियावरची आता निघायचं बाहेर फिरलं वगैरे मस्त जास्त काय आहे ना एवढा चालू आईस्क्रीम खायला तिथे फ्लेवर म्हणजे फ्लेवर वगैरे सगळे फ्रूट फ्लेवर आहेत त्यात आम्ही सीताफळ घेतलाय फर्स्ट टाइम ट्राय करतोय तर आता 11 वाजलेत आणि आम्ही आता निघालोय तर आम्ही काय खाल्लं वगैरे नाही जास्त कारण मच्छी वगैरे आपण काय दिल्ली खातो इथे पण तेच होतं सर्व त्यामुळे आम्ही काय खाल्लं फक्त आयसी वगैरे खाल्लं आणि आता निघालोय तर वाजल्यात 11 म्हणून लेट झालंय तर आम्हाला चालतं काय नाही चलो बाय आपण रील सुद्धा शूट केलाय मस्त तर मित्रांनो आपण ब्लॉग हा इथेच एंड करूया आय होप मला हा ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय चलो बाय 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 गाईस